नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी अस्थमा हेच दमा या घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे. अस्थमा हा फुफ्फुसांचा आणि श्वासनलिकेचा दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये श्वासनलिकेला सूज येते, ती आकसते, जास्त कफ तयार होते. हे छातीत व अन्ननलिकेमध्ये तसेच जमून राहतात, बाहेर व्यवस्थित पडत नाही आणि यामुळेच फुफ्फुसांना व्यवस्थित हवा घेता येत नाही. आपल्याला अस्थमाचा त्रास होतो. साठी जे आपण पाणी पितो ते पाणी कोमट करून एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाका. हेच पाणी प्यायचे आहे. बरंच रात्री झोपण्यापूर्वी ग्लास कोमट पाण्यामध्ये 2 चुटकी ओरिजिनल हळद करून घोट घोट करून पिऊन घ्या. त्यामुळे गळ्याचे इन्फेक्शन देखील निघून जातात व कफ देखील सहजतेने निघून जाण्यास मदत होते. उपाय म्हणजे सेंद्रिय गुळाचा एक तुकडा, घाणीचे राईचे तेल 1 चमचा कोमट करून गुळ यामध्ये छान मिक्स करा. सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास प्रथम कोमट पाणी प्या. यानंतर हे चाटून चाटून संपूर्ण मिश्रण खाऊन घ्या. त्यामुळे दम्याचा त्रास निघून जाण्यास मदत होते. धन्यवाद.